सहकार आणि पणन विभाग, आशियाई विकास बँक, महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस प्रकल्पाअंतर्गत पुण्यातील महाराष्ट्र सरकार विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगरमधील कृषी आणि आत्मा विभाग तसेच पैठण रोडच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन जितेंद्र शिंदे, प्रकाश देशमुख, गणेश पाटील आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टर दीप्ती पाडगावकर यांनी केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। उत्तम कृषी पद्धती यावर शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक, अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग छत्रपती संभाजीनगर व कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर यांनी आज आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथील ही कार्यशाळा झाली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन जितेंद्र शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, धनश्री जाधव, प्रकल्प संचालक आत्मा, गणेश पाटील, विभागीय प्रकल्प उपसंचालक PIU मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर दीप्ती पाडगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ KVK पैठण रोड यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले। हेमंत जगताप यांनी या कार्यक्रमात प्रस्तावित केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। डॉक्टर भगवानराव कापसे यांचे निर्यातक्षम आंबा लागवड व त्याचे काढणीपणा तंत्र यावर मार्गदर्शन झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। डॉक्टर सुजला भवर यांनी आंबा फळ पिकावरील कीड व रोग नियंत्रण यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। केशर आंबा लागवडीबाबत कशा पद्धतीचा हा कार्यशाळा पार पडली आणि नेमकं काय घडलं आहे बघूया। या कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि काय काय कार्यशाळा आज आंब्यावरची असेल, त्याच्या मागचा जो उद्देश आहे, शेतकऱ्यांमध्ये काय जनजागृती करत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाबद्दल? आपण जर आजचा कार्यक्रम पाहिला तर मॅग्नेट असेल, कृषी विभाग असेल, आत्मा असेल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र असेल आणि मँगो ग्रोवर्स असोसिएशन्स छत्रपती संभाजीनगर यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आज आयोजित करतो आहोत। या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच की आंब्याचं जे काही क्षेत्र आहे ते वाढलं पाहिजे आणि शाश्वती शेतकऱ्यांमध्ये एक उत्पन्नाची शाश्वती त्या ठिकाणी निर्माण करणं हे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान पोहोचून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आपण त्यांची जी काही शाश्वतता आहे ती वाढवली पाहिजे, हाच एक दृष्टिकोन ठेवून आम्ही आजचा हा कार्यक्रम निवडला। या कार्यक्रमांतर्गत सर्वात आम्ही आमचे जे विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर भगवानराव कापसे जे आंबा तज्ज्ञसुद्धा आहेत, यांचा एक उद्देश आहे की सध्या एक घन लागवड आंब्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि 14 बाय 10 फूट यावरच आपण या ठिकाणी लागवड केली पाहिजे। केशर या जातीचीच लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे, कारण आपल्या ह्या मराठवाड्यासाठी केशरसाठी GI मानांकन प्राप्त आहे। आणि हे सर्व गोष्टी ठेवत असताना आपण जर मोसंबीत पाहिलं तर मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली, डाळिंबात तेलाचा प्रॉब्लेम आला आणि शेतकरी आता स्वतःहून वळत आहेत आंब्याकडं। तर शेतकऱ्यांची जी एक डिमांड त्या ठिकाणी म्हणू की आम्हाला आंबा लागवड करायची आणि अशा पद्धतीची विचारपूस कृषी विज्ञान केंद्राला असेल, कृषी विद्यापीठाला असेल, या ठिकाणी होत असते। आणि कृषी विद्यापीठाचं एकच उद्देश आहे की तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, उस्मानाबाद असेल, धाराशिव असेल किंवा लातूर असेल, अशा सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या आणि विद्यापीठाच्या जे काही प्रक्षेत्र विविध जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आंबा तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे। रोपं आपल्याच विद्यापीठातून पुरवल्या जातात। आपण जर पाहिलं तर कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, यांच्या स्वतंत्र नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत आणि ह्या नर्सऱ्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जे काही शेतकरी असतील, प्रगतिशील शेतकरी असतील, ज्यांचे आंब्याचे जे काही रिसिप्ट असेल, आंबा ज्यांनी विद्यापीठातून नेला असेल, अशा शेतकऱ्यांनीसुद्धा नर्सरीची स्थापना आपल्या माध्यमातून, आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे। पण मोठ्या प्रमाणात जवळजवळ आपण जर पाहिलं तर कृषी विद्यापीठात परभणी प्रक्षेत्रावर जवळजवळ लाखभर रोपं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। आमचं फळ संशोधन केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर येथे, त्या ठिकाणीसुद्धा आंब्याची रोपं उपलब्ध आहेत। कृषी विज्ञान केंद्रात आंब्याची रोपं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जालना
बदनापूर येथे कृषी विज्ञान केंद्र 2 या ठिकाणी सुद्धा आंब्याच्या रोपाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जावं ना आपले जे जवळ असेल त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी रोपं घ्यावेत एवढंच आवाहन मी या ठिकाणी करेन. सर, आता सबसिडी वगैरे काय काय आहेत? आंबा समजा लावायची असेल एखाद्या शेतकऱ्याला तर त्याला फळबागाचा जे सबसिडी आहे ते कोणत्या कोणत्या सबसिडी चालू आहे? तर ते सर्व कृषी विभागाकडं त्या सबसिडीचा जो काही भाग आहे हा सर्व आपल्या कृषी विभागाकडं असल्यामुळं विद्यापीठाकडं फक्त तंत्रज्ञान, चांगल्या क्वालिटीची रोपं ही सर्व पुरवण्याची जबाबदारी आपल्या कृषी विद्यापीठाची. आणि सध्या नवीन काय उपक्रम चालू आहेत सर? सध्या कृषी विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान मी आता संचालक विस्तार शिक्षण असल्यामुळं आम्ही वेगवेगळे माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचतो आहेत. एक विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या उपक्रमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहे. दुसरा उपक्रम आहे आमचा एक दिवस माझ्या बळीराजासोबत, जो प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माननीय कुलगुरू साहेबांपासून तर सहाय्यक प्राध्यापकापर्यंत आपण शेतकऱ्यांच्या शेतावर दिवसभर त्या ठिकाणी असतो. त्याचा इम्पॅक्ट किती झाला सर? म्हणजे आता शेतकऱ्यांना थोडंसं एक एनर्जी भेटली? 100% काय होतं की आम्ही त्या गावाला समजा एक टीम गेली, असं काही नाही की एकच सर्वच टीम एका गावात जातात. वेगवेगळे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जे काही आपले संशोधन केंद्र असतील, कृषी महाविद्यालय असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील, हे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या त्या प्रत्येक टीमला प्रत्येक गावात त्या ठिकाणी पोचत आहेत. आणि एक उल्हासीचं वातावरण की विद्यापीठ आपल्या दारापर्यंत पोचली, विद्यापीठ आपल्या घरापर्यंत पोचलेली, अशाच पद्धतीची संकल्पना घेऊन आमच्या या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांनी एक ब्रीदवाक्य त्या ठिकाणी दिलं आहे, शेतकरी देवो भव. म्हणजे पहिला शेतकरी आणि मगच बाकीच्या गोष्टी, यावर ह्या ब्रीदवाक्यातून आम्ही ते घेतलं आणि त्याच पद्धतीनं आम्ही अगोदर शेतकरी आणि मगच बाकीच्या गोष्टी अशा पद्धतीची संकल्पना घेऊन विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसाराचं काम या ठिकाणी करत आहे. सर, अनेक शेतकऱ्यांना विद्यापीठाकडे म्हणजे विद्यापीठाबद्दल एवढं चांगलं कार्यक्रम चालू आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आहे, तर त्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल की विद्यापीठाकडे या किंवा विद्यापीठ तुमच्यापर्यंत कसं येईल याबद्दल काय सांगा? कसं आहे की विद्यापीठामध्ये हे अद्ययावत कृषी विस्ताराचा एक भाग आहे. अच्छा. आम्ही आणि कृषी विभाग हे नाण्याच्या दोन बाजू आहेत, बरोबर आहे. आम्ही पोचलो काय आणि कृषी विभाग पोचला काय, आम्ही एकच आहोत. आमचं काम आहे की कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि ते प्रशिक्षित अधिकारी यांनी ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. पण असं असूनसुद्धा जर शेतकऱ्यांना कुठली जरी अडचण असेल तर त्या जिल्ह्यामध्ये आमचं एक तर संशोधन केंद्र आहे, कृषी महाविद्यालय आहे, कृषी विज्ञान केंद्र आहेत. आमचे 12 कृषी विज्ञान केंद्र आपल्या मराठवाड्यात आहेत. तर तिथं अप्रोच करा. आपण आपलं जी काय अडचण असेल त्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आपली ती अडचण, जी काही अडचणी शेतीच्या बाबतीत असेल, तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल, ते आपण त्या ठिकाणी सोडवली जाईल. किंवा आम्हाला जरी तुम्ही त्या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं, तर निश्चितपणे आम्ही स्वतः आपल्या शेतीमध्ये येऊन, आपल्या दारी येऊन, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी ही जी काही संकल्पना, हा जो काही कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी स्वतःहून पोचतो आहे. निश्चितच. तर आव्हान आहे शेतकऱ्यांना की आपल्याला कुठल्याही पिकाची काही अडचण असेल, निश्चितपणे तुम्ही एक कृषी विद्यापीठाला आपण त्या ठिकाणी संपर्क साधावा किंवा आपल्या स्तरावरील जे काही कृषी अधिकारी असतील कृषी विभागाचे, त्यांना जरी संपर्क साधला तरी आपलं जे काही अडचण असेल त्याचं निरसन त्या ठिकाणी 100% होईल. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात शेतकऱ्यांनी नुजीविडू सीड्स कंपनीच्या कपाशी सीड्सची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी महागडी खते आणि अतोनात परिश्रम घेऊन कपाशीची झाडे जगवली होती. पण मागील काही महिन्यांपासून कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतात लावलेली झाडे उपटून टाकण्यासाठी सांगत आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला तसेच आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांनी कंपनीकडे मोबदला मागितला असता तुम्हाला कुठलाही मोबदला मिळणार नाही आणि जर तुम्ही लावलेल्या झाडांचा कापूस कंपनीला दिला तर त्याचे पैसे कधी येतील हे आम्ही सांगू शकत नाही, असं कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलं. यामुळे या सर्व प्रकाराकडे जिल्ह्यातील कृषी विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन कंपनीला शेतकऱ्यांचा मोबदला देण्याचे आदेश द्यावे आणि कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अन्यथा नुजीविडू सीड्स कंपनीच्या महाराष्ट्रातील कार्यालयांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तोडफोड करण्यात येईल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी
जिल्हाधिकारी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी नुजीवडू सीड्स कंपनीच्या नावाच्या कॉटनच्या शिडाची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी मागणी खते, बियाणे घेऊन त्या ठिकाणी कंपनीला बियाण्याची रक्कम देऊन शेतामध्ये शिडाची लागवड केली होती. परंतु आता कंपनीचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना सांगत आहे की आम्हाला कंपनीचा वरतून आदेश आहे, तुम्ही शेतात लावलेले कपाशीचे झाडं उपटून टाका, तुम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई कंपनी देण्यास तयार नाही, असं खालचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहे. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी विभागाला आवाहन करतो की नुजीवडू सीड्स कंपनी ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटण्याचं काम करत आहे. तरी या कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे किंवा शेतकऱ्यांच्या शेतातील शिडाचा कापूस खरेदी करण्याचे त्या ठिकाणी आदेश द्यावे व कंपनीने सुद्धा शिडाचा कापूस खरेदी करून जेव्हा कंपनीचा जो करार असतो की कापूस खरेदी केल्यानंतर काही ठराविक दिवसामध्ये ते शेतकऱ्यांना पैसे देतात किंवा शेतकऱ्यांना चेक देतात, अशा प्रकारचं शेतकऱ्यांना कंपनीने लवकरात लवकर नुकसान भरपाई किंवा कापूस खरेदी करून त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा. आणि जर नुजीवडू सीड्स कंपनी ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटण्याचं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम करत असेल तर या नुजीवडू सीड्स कंपनीचं महाराष्ट्रातील एकही कार्यालय क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या ठिकाणावर ठेवणार नाही. या कंपनीचे जिथं ऑफिस असतील तिथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या कार्यालयाची तोडफोड करतील व जे या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटना ठोकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे आणि बहीण यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर 21 जुलैपासून आपण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर देत त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून सोयाबीनवरील हुमणी आळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई सुद्धा मागणी रविकांत तुपकर यांनी प्रसार माध्यमांसमोर केली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. काय नेमकं तुमच्या मागण्या काय चर्चा झाली? माझ्या एवढंच मागणं आहे की माझ्या मुलांचं पालकत्व ते स्वीकारलं मुख्यमंत्री साहेबांनी, ते कशा प्रकारे स्वीकारलं ते आजपर्यंत कळालं नाही. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अशी माझी मागणी. आणि मुलांच्या शिक्षणासाठी जी मदत लागते ती मदत करावी, आर्थिक मदत करावी. मुख्यमंत्री महोदयांचे जे सुय सहाय्यक आहेत विद्याधर महाले यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली का? हो, त्यांच्यासोबतही झाली. काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1-2 वर्षासाठी मुलांचं शिक्षणाची सोय करू, पण ती मला मान्य नाही. मुलांचं शिक्षण 1-2 वर्षात होत नाही. नुसतीच एक मुलगी 12वीत झाली तिची, एक मुलगा 9वीला जाते आणि तिसरी मुलगी 5वीत जाते. अजून मुलांची नेमकी सुरुवात झाली शिक्षणाची आणि 2-3 वर्षात काही शिक्षण पूर्ण होत नाही आहे. किती घटनेला किती दिवस होऊन गेले? 4 महिने होऊन गेले. शासनाचं कोणी प्रतिनिधी आपल्याला आलं नाही, आजपर्यंत कोणीच नाही. काय तुमचं भूमिका राहील, पुढची भूमिका काय राहील? माझी भूमिका हीच आहे की त्यांनी 20 तारखेच्या आज जर मला कळवलं की आम्ही असं मुलांचे मागण्या पूर्ण करत आहे तर ठीक आहे, नाही तर मी माझ्या राहत्या घरी उपोषणाचा इशारा दिलेलाच आहे. भाऊ, आज ह्या कैलास नागरे यांच्या पत्नी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी भेटायला आलेलं आहे, काय मागणी त्यांची आणि तुमची काय भूमिका राहिली सांगितलं? देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ गावचे सुपुत्र शहीद कैलास नागरे यांनी 14 गावाला पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं. तर 4 महिने उलटून गेले तरी अजून त्या 14 गावच्या पाणी प्रश्न सुटलेला नाही. सरकारने अनेक नेत्यांनी येऊन आश्वासनं दिली, शब्द दिला, परंतु कृती कार्यक्रम अजून काही झालेला नाही. तर या 14 गावाचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, तरच कैलास नागरेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली मिळेल असं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी स्वातीताई नागरेंना आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटावं लागलं, इथपर्यंतचा प्रवास करून यावं लागलं, कारण त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्या मुलांचा शैक्षणिक पूर्ण खर्च, त्या खर्चासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द सभागृहामध्ये दिला किंवा जे वचन त्यांना दिलं होतं ते मुख्यमंत्री महोदयांनी पाळलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचा शैक्षणिक खर्च असेल किंवा भविष्यातला त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल आणि त्यांना गव्हर्नमेंटनी चांगली नोकरी दिली पाहिजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, अशी त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी अतिशय रास्त आहे.
सरकारने त्यांच्यावर अन्नत्याग करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ आणू नये अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आणि आमची भूमिका आहे. जर सरकारने त्यांच्या भावनेचा किंवा त्यांच्या मागणीचा किंवा दिलेला शब्द न पाळण्याचा विचार केला तर स्वातीताई नागरेंच्या उपोषणामध्ये आम्ही पण आमचेही कार्यकर्ते सहभागी होतील. आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सरकारने शेतकऱ्यांची पीक विमा योजना बंद केली. लाडक्या बहिणीबाबत हे जोडी का सध्या सुद्धा लाडकी बहीण 1 रुपयातली पीक विमा योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली विमा योजना होती. आता मात्र सरकारने निवडणुका संपल्यामुळे ही योजना बंद केली आणि आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार. पहिले 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते, आता एकच ट्रिगर ठेवलाय. पहिल्या ट्रिगरमध्ये असं होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान या 4 ट्रिगरला विमा मिळायचा. आता केवळ कापणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादनाच्या तपासणीनुसार पीक विमा योजना देण्यात येणार आहे. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा आता यावेळी मिळणार अशी परिस्थिती आहे. या विमा कंपन्यांचं सरकारचं साठलोट आहे. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम आहे. लाखो कोटींचा, हजारो कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये या विमा कंपन्यांकडून झालेला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की 2014 पासून आतापर्यंत या विमा कंपन्यांचा टेस्ट ऑडिट करा आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. लाडक्या बहिणी योजनेचं पण असंच करणं. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ही लाडकी बहीण योजना बंद करणार किंवा त्याच्यात काहीतरी अटी शर्ती टाकतील की लोकांना ते मिळणारच नाही. आणि मग पुन्हा जेव्हा निवडणुका येतील 29च्या तेव्हा मग लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी सून योजना, लाडकी मुलगी योजना अशा योजना आणतील आणि लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतील, भूलभुलैया करतील. पण जनता आता हुशार झालेली आहे. सामान्य जनतेला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात नेऊन उभं करण्याचं काम केलं. यांनी पीक कर्ज पण दिलं नाही, लक्षात ठेवा. आता बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर खरीप आणि रब्बी मिळून 2000 कोटीचं पीक कर्जाचं टार्गेट होतं. फक्त 470 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप झालं. जवळपास 1.5 लाखापैकी 45,000 लोकांनाच पीक कर्ज वाटप झालेलं आहे. फक्त 32% पीक वाटप झालं. मग का तुम्ही आता आमच्या सोयाबीन विकल्यावर आम्हाला पीक कर्ज देणार आहे का? पीक कर्जाचा हेतू असा असतो की पेरणीला ते कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. पण दुर्दैवाने नॅशनलाइज बँका मुजोर आहेत. सरकार त्यांच्यावर काही कारवाई करायला तयार नाही. विमा योजनेत सरकारने आम्हाला फसवलेलं आहे. आता हुमणी अळी जी आहे या हुमणी अळीनं शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सीड्स कंपन्यांनी पण यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फसवलंय. बोगस बियाणं दिलं, ते उगलं नाही, दुबार पेरणीची वेळ आली. त्या सीड्स कंपन्यांवर कारवाई सरकार का करत नाही? त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, त्यांचे पूर्ण लायसन रद्द केले पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. पीक विमा योजना पूर्वीची चालू करा. त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे आणि नुकसान जे आमचं शेतकऱ्यांचं झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या अनेक मुद्द्यांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं राहील. या आंदोलनाला कदाचित कुणाचं नेतृत्व राहणार नाही. 1977 साली आणीबाणीच्या काळात जसं स्वयंस्फूर्त नागरिकांचं आंदोलन उभं राहिलं तसं शेतकऱ्यांचं स्वयंस्फूर्त आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील. संत गजानन महाराजांच्या पालखीचं बीड शहरात आगमन होताच शहरात भक्तिमय वातावरण पसरलं. मुख्य मार्गांवर शहरवासियांनी सजावट करून पालखीचं स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या उधळणीसह आणि हरिनाम संकीर्तनात पालखी खंडेश्वरी देवी परिसरात दाखल झाली. या परिसरात पालखीने मुक्काम घेतला असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. बीड शहरामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत फटाक्यांच्या आताशबाजीने आणि ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. बीड शहरामध्ये गजानन महाराजांची पालखी प्रामुख्याने 2 दिवसीय असते. आज गेल्या 25 वर्षानंतरचा योगायोग येथील ग्रामदेवता असलेल्या खंडेश्वरी माता परिसरामध्ये 25 वर्षानंतर गजानन महाराजांची पालखी विसरण्यासाठी थांबणार आहे. तर पुढील त्यांच्या नियमानुसार ते पुढे प्रस्थान करणार आहेत. मात्र गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाकरिता बीड शहरातील नागरिक, भाविक भक्त, महिला, अबलवृद्ध या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड. बीड शहरामध्ये पंढरपूरला गेल्यानंतर परतीच्या प्रवासात गजानन महाराजांची पालखीचं स्वागत बीड शहरकरांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात केलं. अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी महिला भाविक भक्त आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे की गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत
या ठिकाणी होत आहे। तर आता पाहिलं तर बीडमधून मुक्ताबाईंची पालखी जाते तर गजानन महाराजांची परतीच्या प्रवासात येत असते। या 2 दिवसाच्या मुक्कामात भक्तिमय वातावरण बीड शहरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अनिल गोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। आमच्या इथे गजानन महाराजांची पालखी आल्यामुळे आम्ही फुलाचा पुष्पगुच्छाचा वर्षाव केलेला आहे, तर लाडूचा प्रसाद म्हणून वाटप केलेला आहे। आमच्या संपूर्ण जय हिंद पार्कमुळे आमच्या गजानन महाराजांच्या पालखीला खूप मोठा मस्त सोहळा निर्माण झालेला आहे, तर आम्हाला त्याचा खूप आनंद निर्माण झालेला आहे। थँक्यू। स्वागत आम्ही फुलाच्या गुच्छांनी आणि लाडू वाटपाने कार्यक्रम केला आहे। बीड जिल्ह्यातील मिल्लतिया उर्दू अध्यापक विद्यालय 2025-26 या वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत कथित घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला असून या विद्यालयात शिक्षक प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करत असताना पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर न करता काही उमेदवारांना प्रवेश नाकारल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण परिषद पुणे शिक्षण विभाग आणि प्राचार्य यांच्याकडे तक्रारीसह निवेदन सादर केले आहे। अधिक गुण मिळवूनही आमच्या नावांचा विचार न करता कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे। तर या प्रवेश प्रक्रियेवर तात्काळ स्थगिती आणावी आणि चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। यहाँ डोनेशन लेते क्यों नहीं, लेकिन जो गरीब बच्चे है, एक शेतकरी है, शेतकरी की बच्ची। बीड जिल्ह्यातील ब्रह्मगावात ज्ञानेश्वर बाबूराव गाडे या तरुण शेतकऱ्याने 1 एकर शेतात डांगर भोपळ्याची शेती करून लाखो रुपये कमवले आहेत। कमी खर्च, कमी वेळ आणि प्रचंड उत्पादनामुळे तसेच योग्य नियोजनामुळे ब्रह्मगावचा ज्ञानेश्वर गाडे लखपती झाला आहे। त्याच्या 20 ते 25 किलो वजनाच्या भोपळ्याला बाजारात तब्बल 150 ते 200 रुपयांपर्यंत दर मिळत असून नागपूरच्या बाजारात त्यांचा हा भोपळा चांगलाच गाजत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्यांच्यावर बीड जिल्ह्यात रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून खासदार बजरंग सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीरही दिला। भावनेच्या भरात त्यांनी हे पाऊल उचललं, पण आपण सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं खासदार सोनवणे म्हणाले आहेत। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत आहे। आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यामध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घाणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मटकर यांनी। कसं बघताय आपण 40 वर्ष या विधान भवनामध्ये होतो? महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे। आपण बीडची घटना पाहिलेली आहे। निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे। त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं। आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली, ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत। आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय। काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता। कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय, कुणीतरी वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय। निर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे, ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे। हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच माहिती आहे।
जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे. आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं, ज्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले, सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले, या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही. गुंड फोपावलेले आहेत, दहशत निर्माण करतायत आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे. ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना, जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजिरवाणं, एवढं मी तुम्हाला सांगतो. अत्यंत निषेधार्ह आहे. कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये 40 वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही. वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्याकरता एकत्र बसतात. आज आता पाहतोय की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत. ही कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे. त्यांना संरक्षण दिलं जातंय. जो अन्याय करतो, जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा, हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. ही पूर्णपणे लोकशाहीची अधोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे, जनतेची आहे. जनतेनं ओळखलं पाहिजे, संवेदनशील झालं पाहिजे. चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जाती धर्मापूर्वी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे. तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे. प्रवीण गायकवाड झाला जो हल्ला आहे, खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडचे जे विचार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, ते बहुजन समाजाचे विचार आहे. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि जे अति उजवे आहे आणि ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं धार्मिक राजकारण करतं, त्याच्या विरुद्ध असलेले विचार त्यांचे आहे. बहुजन समाजाकरता खूप मूलभूत विचार त्यांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, आंबेडकरांचे, शाहू महाराजांचे विचार एकत्र केले तर संभाजी ब्रिगेडचे विचार तयार होतात. त्यामुळं असे विचार जर असतील आणि ते समाजाच्या हिताचे असतील, अशा व्यक्तिमत्वाला का मारहाण होते? हा काटेकोन, खरा काटेकोन हा ओळखला पाहिजे. हा काटेकोन गुंडाळ आहे, त्याच्यावर अनेक केसेस आहे, खुनाचे आरोप आहे. त्याला पद दिलं जातं, पदाधिकारी केलं जातं आणि त्याला असं सोडलं जातंय. हे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं राजकारण सुरू करण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. खडे काटे शोधले पाहिजे आणि हे काटे मोडून काढले पाहिजे. ही जबाबदारी शेवटी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू, परंतु शेवटी समाज म्हणून जो आहे, जनता जी आहे, ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मात्र हे प्रकार वाढत जाणार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने करू प्रयत्न, आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेऊ, प्रयत्न करू, सगळी धडपड करू. परंतु माझं मत असं आहे की या बाबतीत संवेदनशीलता ही जनतेमध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या कर्जमाफीविषयी सरकार बोलायला तयार नाही. अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. शेतकऱ्यांच्या विषयाकडे आपण कोणत्या नजरेने? नाही, असं आहे की सध्या असं एक धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचा सोपा फंडा सापडलेला आहे त्यांना. धर्माचं नाव घेतलं का त्याच्या खाली अनेक गुन्हे माफ होतात, अनेक चुकीच्या केलेल्या गोष्टी चालून जातात आणि आणखी चुकीच्या गोष्टी करण्याकरता मोकळे होतात. अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिले. 2100 रुपये लाडक्या बहिणीला ते दिले नाही, उलट्या लाडक्या बहिणीची संख्या रोज कमी केली जाते आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे काही आश्वासन होते, विशेषतः शेतकरी खूप अडचणीत आहे, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर राहण्याची जबाबदारी सरकारची असतेच असते. त्यामध्ये सुद्धा आता हलगर्जीपणा चाललेला दिसतोय. आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं, आम्ही बोललो नव्हतो, हे सांगितलं जातंय. हे या सरकारला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ती करतायत आणि ती शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की यांची आश्वासनं काय, कोणत्या कारणानं मतं दिले आपण, आणि हे जर पाळत नसतील तर यांचं करायचं काय, हे ठरवण्याची वेळ शेवटी जनतेवर आहे. हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो आहे. संगमनेर तालुक्यातल्या दोन्ही डाव्या आणि उजव्या दरम्यान पाणी सोडलंय, आपण पत्र दिलं होतं, कसं पाहताय? ठीक आहे, पाऊस बरा झाला सुरुवातीच्या काळात. कधीच मे महिन्यात एवढा पाऊस नसतो, तो झाला आणि त्याचा फायदा धरणानं पाणी आलं, ओव्हरफ्लो झाले. मग ते पाणी आपल्या हक्काचं पाणी हे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, त्या विभागाला मिळालं पाहिजे, दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे. हे कारणानं मी तसं पत्र दिलं होतं. पाणी सोडलं गेले, पाणी आता ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे. आणि त्याकरता वितरिकेचं काम, आणि जे उपेक्षित राहत आहेत शेतकरी, ते कमांडमध्ये येत नाही, त्यांना सुद्धा देता आलं पाहिजे, या दृष्टीनं काम करावं.
माझी अपेक्षा आहे सरकारकडून. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड हे 13 जुलैला अक्कलकोट येथे असताना त्यांच्यावर काही लोकांनी शाई फेक करून भ्याड हल्ला केला होता. त्याचा निषेध करत हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अंजनगाव सुरजी येथे सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने 16 जुलैला तहसीलदार पुष्पा सोळंके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदीप येवले, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विकास येवले, माजी उपसभापती आणि पंचायत समितीचे महेश खारोळे यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. दबाव जनतेवर निर्माण करून त्यांची गळचेपी करून आज मोठे जे आपल्या संभाजी ब्रिगेडचे जे खरोखर प्रवक्ता होते, जे अध्यक्ष होते, त्यांच्यावर हल्ला केला. हा एक आपली चुनूक आहे अशी की आपल्याला सांगत आहे की आता आम्ही येत आहोत, गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्या निषेधार्थ आपण इथे सगळे जमलेलो आहे आणि त्याचा मी निषेध करते. आपण म्हणत आलो आहे की आपला जो महाराष्ट्र आहे हा पुरोगामी विचाराचा आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. पण संतांनी काय चालवलेलं आहे? संतांनी तेच यांना निरंकुश सत्ता पाहिजे, परंतु या पुरोगामी विचारांच्या लोकांमुळे ही सत्ता त्यांची थांबलेली आहे. हे विचार संपवण्यासाठी हा प्रवीणदादा गायकवाड हल्ला आहे. हा हल्ला तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या भावी पिढीवर हल्ला आहे. आपल्याला सर्वांना बहुजन अठरापगड समाजाला समजून घ्यावं लागेल. संघटित होणं काळाची गरज आहे. 3 महामानवांनी या परिवर्तन विचारासाठी आपला पूर्ण आयुष्य खर्ची घेतलं. गाडगे बाबांचा झाडू, हे अमरावती जिल्हा हा परिवर्तनवादी विचाराचा म्हणून आपल्याला तरी अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी या निषेधार्थ सगळ्यात अगोदर उतरवणं काळाची गरज आहे. आपण सर्व एकत्रित झाला, सर्व मंडळींना धन्यवाद देतो. ज्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनाही धन्यवाद देतो. परंतु आपण तरी या संघटित होणं महत्त्वाचं आहे. मी सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो. मेलेले आहोत परिवर्तनवादी चळवळीत लोकांनी एवढे दिवस जरी राहिलो आपण हेच भाग्य, आपण मेलेले म्हणून समाजासाठी काम करा. वन्यजीव तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा तो संदेश होता. म्हणून सर्वांनी एकत्रित होऊन वाचनाचा आपल्याला ताकद वाचनानं वाढू शकते. वाचन वाढलं तर अशा महिला बोलू शकतात. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.